भीमशक्ती रोजंदारी कर्मचारी युनियनतर्फे विद्यापीठ परिसरात मागील 4 दिवसांपासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येत आहे। या आंदोलनकर्त्यांना मंगळवारी आमदार प्रदीप जयस्वाल यांनी भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेत तात्काळ या संदर्भामध्ये कुलगुरूंना आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांबाबत आणि त्या मागण्या सोडवण्याबाबत विनंती केली आहे। भीमशक्ती रोजंदारी कर्मचारी युनियनतर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ परिसरात बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येत आहे। सदर कर्मचाऱ्यांना विद्यापीठाने विद्यापीठ निधीतून एकत्रित वेतनावरती घेण्यात यावे या मागणीसाठी मागील 4 दिवसांपासून काम बंद करून आंदोलन सुरू आहे। या आंदोलनकर्त्यांना मंगळवारी आमदार प्रदीप जयस्वाल यांनी भेट दिली आहे। तसेच त्यांच्या समस्या जाणून घेत तात्काळ या संदर्भात कुलगुरूंची भेट घेतली। तसेच कुलगुरूंना आंदोलनकर्त्यांच्या समस्या सांगत त्या सोडवण्यासाठी विनंती केली। यावेळी कामगार नेते किरणराज पंडित यांनी एडीएन सोबत बोलताना त्यांच्या मागण्यांविषयी अधिक माहिती दिली आहे। मागील 9 तारखेपासून जे कामगार न्याय मागण्यासाठी उपोषणाला किंवा कामबंद आंदोलन करून विद्यापीठ प्रशासनाला कसे जागेल त्यासाठी रात्रंदिवस सर्व 450 कर्मचारी इथं आंदोलनाला बसलेले आहे। शेवटी हे कर्मचारी मागील 20-25 वर्षापासून विद्यापीठाची इमानतदारी सेवा करत आहेत। या कर्मचाऱ्यांना कुठेतरी न्याय मिळावा या सर्व भावनेतून जे कर्मचारी एकजुटीने एकत्र येऊन या आंदोलनात सहभागी झालेले आहेत त्यांना कुठेतरी न्याय मिळावा ही सर्वांची भावना आहे। आणि प्रशासनाला आमची एकच विनंती आहे की कामगारांची भावनेला हात घालून त्यांनी कामगारांना न्याय द्यावं ही अपेक्षा बाळगतो। आणि कामगार एकजुटीचं ही जी ताकद आहे ती अशीच पुढे पण कायम राहावी ही त्यामागची भूमिका आहे। प्रामुख्याने फक्त एकच मागणी आहे, विद्यापीठात गेल्या अखंडपणे 22-23 वर्षापासून जे कर्मचारी अस्थायी स्वरूपात काम करतात त्या कामगारांना विद्यापीठ निधीतून एकत्रित वेतनावर कायम करण्यात येईल। म्हणजे आज जो कंत्राटदार विद्यापीठात आहे त्यांना विद्यापीठ प्रशासन जी काही रक्कम देते ही रक्कम त्या कंत्राटदाराला नाही देता तो कंत्राटदार हातून तीच रक्कम या कामगारांना विद्यापीठाच्या थेट कर्मचाऱ्यांच्या अकाउंटवर द्यावी या प्रमुख एकच मागणीसाठी आम्ही इथं बेमुदत काम बंद आंदोलनाला बसलो आहोत।